पुणे, सोलापूर, सातारा येथून दोन्ही संत यांची पालखी जाते। पालखीचा विसावा अनेक ठिकाणी असतो। तिथली व्यवस्था, वारकरी, दिंडी प्रमुख अनेक लोक जातात। अनेक ठिकाणी पाऊस झाल्यामुळे 15 लाख लोक पंढरपूरमध्ये जमतील। विभागीय आयुक्त या क्षेत्रातील अनेक लोकांसोबत आज बैठक घेण्यात आली। विविध सूचना देण्यात आल्या आहेत। काही सूचना आम्ही स्वीकारल्या आहेत, काही निधी राहिला होता त्याचा GR सुद्धा पोहोचला आहे। सुरक्षा, स्वच्छता या संदर्भात काळजी राज्य सरकारने घेतली आहे। अनेक नवीन सूचना आल्या आहेत। मुख्यमंत्री यांनी सुद्धा वारी आढावा बैठक आज बोलावली आहे। मीही व्हिडिओ कॉल वरून त्या बैठकीला असेल। पोलीस स्टेशन चांगल्या पद्धतीने बांधायचं माझ्या डोक्यात होतं। अनेकांनी प्रेझेंटेशन दिलं आहे। गृहमंत्री यांच्याशी बोलून प्लॅन फायनल होईल। चांगली इमारत, सोयीयुक्त अशी इमारत बांधली जाईल। बेडेवाडा येथे स्मारक उभं करायचं आहे। जागा खाली केली आहे। भुजबळ हे पण या बैठकीला होते। जुलैमध्ये सुरुवात करायची आहे। महापालिका आयुक्त यांच्याशी सुद्धा चर्चा झाली आहे। सावित्रीबाई फुले यांनी जिथे शाळा सुरू केली तिथे स्मारक करायचं हे राज्य सरकारने ठरवलं आहे। दुपारी मान्सून आढावा, वाहतूक समस्या याची बैठक घेणार आहे। कमी वेळात पाऊस पडल्यावर अनेक ठिकाणी पाणी साठत आहे। विद्यापीठ चौकात त्रास होतोय। पुणेकरांना पण वाहतूक स्लो चालू राहते। निम्म्या बैठका आज झाल्या आहेत। भुजबळ, प्रफुल्ल पटेल, तटकरे यांनी सांगितलं आहे की कोणी नाराज नाही। विरोधक किंवा आमचे जवळचे मित्र यांनी त्या बातम्या पेरल्या आहेत। फडणवीस नाशिकमध्ये होते। एकनाथ शिंदे यांना मी सांगितलं होतं की आम्ही फॉर्म भरायला जाणार आहोत। मी जर बोलावलं नसतं आणि दुःखद घटना घडली तर मी त्यांना कसं बोलणार। अर्ज मंजूर झाला आहे, आता माघार घेतली जाणार नाही। ते बिनविरोध खासदार झाले। कोणी काय टीका करावी तो त्यांचा अधिकार आहे। बाकीच्यांनी आवाज बंद करा। दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे पुणे, सोलापूर, सातारा या 3 जिल्ह्यातून ज्ञानेश्वर माऊलींची, संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी त्या दरवर्षी जात असते आणि त्याचा प्रयाण 28 आणि 29 तारखेला अनुक्रमे देहू आणि आळंदीवरून ठरलेला आहे। आणि जात असताना वेगवेगळ्या ठिकाणी पालखीचा विसावा असतो, मुक्काम असतो, दुपारचं जेवण असतं आणि ह्या पद्धतीनं तिथं सगळी व्यवस्था प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये महाराज लोक असतात, वारकरी असतात, दिंडीचे प्रमुख असतात आणि मोठ्या संख्येने लोक जात असतात। यंदा काही भागात चांगला पाऊस पडल्यामुळं सगळ्यांचा अंदाज आहे की जवळपास 15-1 लाख लोक निश्चितपणे पंढरपूरला दर्शनाच्या निमित्तानं आषाढी एकादशीला तिथे एकत्र जमतील। पण त्याबद्दलची विभागीय आयुक्त, काही सन्माननीय लोकप्रतिनिधी, महाराज या क्षेत्रामध्ये काम करणारे आणि वारकरी आणि वेगवेगळ्या ज्या मानाच्या पालख्या आहेत त्यांचे प्रमुख, अशा प्रकारची बैठक आज 11 वाजता घेतलेली होती। 1 वाजेपर्यंत बैठक चालली। वेगवेगळ्या प्रकारच्या विधायक सूचना दिल्या, त्या सूचना आम्ही स्वीकारलेल्या आहेत। त्याच्याबद्दलची अंमलबजावणी करण्याच्या बद्दल त्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। काही निधी पण राहिलेला होता, परंतु आत्ताच ऑर्डर आली की सगळा निधी GR काढायला सांगितलं आणि GR आता माझ्या हातामध्ये आहे। GR पण पोहोचलेला आहे। अशा प्रकारची सगळी काळजी सुरक्षिततेची, स्वच्छतेची, मुक्कामाची, पिण्याच्या पाण्याची, ॲम्ब्युलन्सच्या संदर्भातली, फायर ब्रिगेडच्या संदर्भातली या संपूर्ण काळजी राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतलेली आहे। आणि त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद, सातारा जिल्हा परिषद आणि सोलापूर जिल्हा परिषद आणि तिथे येणाऱ्या ज्या आपल्या पालखी मार्गामध्ये येणाऱ्या ज्या काही नगरपालिका, ग्रामपंचायती आहेत त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये विश्वासात घेतलं। मी आज जरी बैठक घेतलेली असतील तर ह्याच्या आधी स्वतः विभागीय आयुक्तांनी आणि त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदयांनी पण या बैठका घेऊन या सगळ्या सन्माननीय मान्यवरांशी चर्चा केलेली होती। अनेक नवीन पण सूचना त्या आलेल्या आहेत, काही लॉंग टर्मची आहेत। आज ही जरी आता मीटिंग झालेली असली तरी राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री महोदयांनी पण 5 वाजता
आढावा बैठक लावली. त्यांनी अर्धा तासच दिलेला आहे. त्याच्यावर जे प्रश्न माझ्या अखत्यारीत मी इथल्या इथं सोडू शकत नाही, जे मला राज्य स्तरावर सोडवणं गरजेचं आहे, त्या प्रश्नाचे नोंद आम्ही विभागीय आयुक्तांना घ्यायला सांगितलेली आणि ते मी 5च्या बैठकीमध्ये त्यांना सांगेन. मी VC वरून त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. अशा पद्धतीनं या आपल्या आषाढी एकादशी यात्रा, आषाढी वारी, त्याच्याबद्दल नियोजनाची बैठक आपण इथं पार पाडली. मी आज सकाळी 6 वाजल्यापासूनच बैठकीला सुरुवात केली. आपल्या इथं पुण्यामध्ये CPचं ऑफिस, कमिशनर ऑफिस एक चांगल्या पद्धतीनं बांधायचं बरेच दिवस माझ्या डोक्यामध्ये होतं. जवळपास 7-8 वेगवेगळ्या आर्किटेक्टनी त्याचं प्रेझेंटेशन दिलंय. अर्थात त्याच्यातला मी काही माझ्या त्यांची भूमिका मांडतात. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं मत व्यक्त करायचं, भूमिका मांडायचा पूर्ण अधिकार आहे. त्याच्यात कुठलीही टीका टिप्पणी त्यांनी केलेल्या गोष्टीला मला करायची नाही. मला फक्त विकासाच्या बद्दल मी लक्ष घातलेलं आहे. विकास करत आपल्या जिल्ह्याला, आपल्या राज्याला कसं अधिकची मदत करता येईल, कसं महत्वाचे कामं मार्गी लागतील, प्लॅन फायनल करीन आणि त्याला बजेटमध्ये पण आता तरतूद करीन. साधारण 2 लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम होईल आणि एक चांगल्या प्रकारचं इमारत, सर्व सोयीयुक्त, ज्याच्यातून पोलिसांना, तिथल्या अधिकाऱ्यांना, तिथल्या कर्मचाऱ्यांना, तिथल्या CPंना, सगळ्यांनाच काम करायला देखील एक समाधान वाटेल. लोकांचे काही प्रश्न असतील तर लोकांनाही ते प्रश्न मांडायच्या करता मदत होईल. तसंच आम्ही पुणे शहरामध्ये भिडेवाडा इथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक हे आपल्याला उभारायचं आहे. जागा खाली करून घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दल कधी सुरुवात करायची, काय सुरुवात करायची. भुजबळ साहेब पण इथंच होते, त्याच्यावर भुजबळ साहेब पण त्या मीटिंगला आलेले होते. साधारण या महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये तरी सुरुवात करायची, कारण ते माझा राजेंद्र भोसले म्हणून आयुक्त आहेत, त्यांच्याशी पण चर्चा झाली. प्लॅन पण आम्ही फायनल त्याच्यामध्ये केलेला आहे आणि तेही बरेच दिवस सगळ्यांचं म्हणणं होतं की जिथं पुण्य आपल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी पहिली मुलींची शाळा सुरू केली, तिथं पुढच्या पिढीला पण एक आठवण म्हणून एक चांगल्या पद्धतीनं स्मारक करायचं राज्य सरकारने ठरवलेलं होतं. त्याला विलंब लागला, फार सुप्रीम कोर्टापर्यंत मॅटर गेली जागा ताब्यामध्ये घेण्याच्या करता, परंतु आता जुलैमध्ये त्याचंही भूमिपूजन होईल. पुणे तिथं आम्ही शाळा नाही, कारण शाळेला तिथं बाहेर पार्किंग नाही, काही नाही. तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं मुलींचे कोर्सेस हे आम्ही तिथं सुरू करतोय आणि वेगवेगळ्या शाळेतले विद्यार्थिनी तिथं येतील त्या कोर्सेस पुरता आणि ते कोर्स करून तिथनं जातील. आणि खाली साधारण सावित्रीबाईंचा इतिहास, त्यांनी ज्या पद्धतीनं केलेलं काम वगैरे, अशी सगळे छोटं म्युझियम आणि त्याच्या संदर्भात एक अशी छोटा 50 एक लोक बसू शकतील असं छोटं ऑडिटोरियम, की जेणेकरून कशा पद्धतीनं त्यांनी काम केलं, हिंदी, इंग्रजी आणि मराठी असं त्याच्यामधलं संभाषण तिथं लोकांना ऐकायला मिळेल. तसंच पुणे शहरातील महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचा विस्तार, ह्याच्याही बद्दलची चर्चा त्या ठिकाणी झाली. ती चर्चा होत असताना साधारण 200 कोटी रुपये कदाचित जमीन ताब्यामध्ये घेण्याच्या करता तिथं लागणार आहे. आयुक्तांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना तिथल्या लोकांशी चर्चा करायला सांगितली. तिथं 2 प्रश्न आहेत, एक मूळ मालक वाड्याचा आणि भाडेकरू अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर दोघांनाही समाधान मिळेल अशा प्रकारचा तोडगा काढायचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि तशा प्रकारचे या बजेटमध्ये तशा महायुतीचा राहणार आहे. तोही निर्णय आज आम्ही घेतला आणि क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे ज्याचं भूमिपूजन स्मारकाचा राज्याच्या प्रमुखांनी आणि मी आणि देवेंद्रजी पण त्या कार्यक्रमाला होतो. फायलिंगचं काम सुरू झालेलं आहे, 550 फायलिंग घ्यायचे, 55 झालेले, परंतु त्याच्यात आता कोणीतरी एक पत्र दिले की ही जागा आमचीच आहे. वास्तविक आपण 85 का 87 कोटी रुपये देऊन जागा ताब्यामध्ये घेतलेली आहे. त्याच्यामध्ये
ते सगळं आता पुन्हा सर्च करायला आपण सांगितलेलं आहे. काम सुरू झालेलं आहे, कॉन्ट्रॅक्टर फिक्स ठरलेला आहे. त्या सगळ्याचा त्यावेळेस असं ठरलेलं होतं की जागेची किंमत राज्य सरकारने द्यावी आणि स्मारकाचा बाकीचा खर्च हा महानगरपालिकेने करावा. तर राजेंद्र भोसले म्हणाले आयुक्त की महानगरपालिका तशा प्रकारे तरतूद त्या ठिकाणी करेल आणि ते काम जो काही प्लॅन आम्ही सगळ्यांनी फायनल केलेला आहे, ज्या प्लॅन फायनल करून मुख्यमंत्र्यांनी त्याचं भूमिपूजन केलेलं आहे ते काम त्या बाबतीमध्ये होईल. आणि त्याच्यानंतर ही आपली आषाढी एकादशी यात्रा आषाढवारीची मीटिंग झाली आणि दुपारी 2:30 वाजता मी सन 2024 विभागस्तरीय मान्सून पूर्व आढावा आणि आपत्ती व्यवस्थापनाचे पूर्व नियोजन आणि पूर्व तयारी तसंच पुणे शहरातल्या वाहतूक समस्या, पाणी साचणं मध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की कमी वेळेत जास्तीचा पाऊस पडल्यानंतर काही काही ठिकाणी पाणी साठतं आणि पुणेकरांना नाहक त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्याच्याबद्दलचा आढावा घेणं आणि कात्रज ते रावेत पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 या वाहतुकीची कोंडीच्या बद्दलचा पण काही त्यांनी मध्ये त्यांना सांगितलेलं होतं की काय मार्ग काढायचा. जसं आपण इकडं विद्यापीठाकडे जात असताना कुठं वनवे केले, काही त्रास होतोय पुणेकरांना, पण किमान वाहतूक सतत स्लो का होईना चालू राहते.